शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. ज्योतिकर आज सर बालेराव तुम्ही आपले घेता. सर्वांचे स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलती. शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढविती. अभियंत्याच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी फडके झेंड मानाचा असेल गौरवती, असेल गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप 2024 या हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन शेतकऱ्याच्या शेतावरती पोहोचावे, यासाठी आपण खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रातील विविध अशा महत्त्वाच्या रोगांवरती व्याख्याने आपण आयोजित केलेली आहेत. तर आज आपण एक महत्त्वाच्या पिकावरील कीड नियंत्रण या संदर्भात व्याख्यान आयोजित केलेलं आहे. कालच आपण डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके सर यांचं बदलत्या हवामानानुसार ऊस अडसाली ऊस उत्पादन या संदर्भामध्ये मार्गदर्शन ऐकले. त्याचाच पुढचा भाग आपण ज्याला म्हणू शकतो असं तर ते ऊस पिकातील हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी आज आपल्याला व्याख्यान देण्यासाठी आहेत डॉक्टर संतोष मोरे सर. मोरे सर हे प्रमुख आहेत अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे येथे. आणि सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरांना महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एकूण 22 वर्षाचा शिक्षण संशोधन 24 वर्षाचा शिक्षण संशोधन व विस्तार कार्याचा अनुभव आहे. सरांना आतापर्यंत 2 राष्ट्रीय पारितोषिके मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे 2 बटाट्याच्या वाणांच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे बटाटा व इतर पिकांवरती केलेल्या संशोधनातून त्यांनी 12 वेगवेगळ्या शिफारशी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जॉईंट अॅग्रोस्कोमधनं पारित केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी 60 रिसर्च आर्टिकल म्हणजे संशोधन प्रबंध हे वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे केलेल्या संशोधनाचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा यासाठी त्यांनी आतापर्यंत 104 पेक्षा जास्त विस्तार लेख लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे 10 टीव्ही वरती मुलाखती झालेल्या आहेत. तसेच 5 रेडिओवरती मुलाखती झालेल्या आहेत. आणि सरांनी 13
MSc ॲग्रीच्या कीटकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. असे कीटकशास्त्रातील 24 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले एक शिक्षक, शास्त्रज्ञ व विस्तार कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले डॉक्टर मोरे सर आज आपल्याला होमनी किडीच्या एकात्मिक रोग व्यवस्थापनासंदर्भात माहिती देणार आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर प्लीज. स्क्रीन दिसतंय? हा सर दिसते स्क्रीन. फुल स्क्रीन करा फक्त. फुल स्क्रीन करू. फुल स्क्रीन मगाशी येत होती. हा नाही, आता नाही आहे फुल स्क्रीन. नाही म्हणजे मी काय ऑप्शन चेंज केले, सेटिंग चेंज केले नाही, तुम्ही पुन्हा एकदा मग हे करा, शेअर स्टॉप करा आणि पुन्हा एकदा करून बघा. बरोबर. सर्वांना नमस्कार. आजच्या या खरीप पीक उत्पादन चर्चासत्रामध्ये महात्मा एक फुले मिनिट, कृषी विद्यापीठ अजून स्क्रीन ती सरकली आहे एका ठिकाणी. तुम्हाला सेंटरला दिसते स्क्रीन? हो, मला सेंटरला दिसते. अच्छा, का मला सर ऑफ वर्ड आहे केलेली. का, पीडीएफ केलंय का सर प्रेझेंटेशनचा? पीडीएफ फॉर्मॅट आहे नाही, का? पीडीएफ नाही केलेला. मग पीपीटी सर खाली फुल स्क्रीनचा आयकॉन दिसत नाहीये, स्क्रीन अर्धी झाली आहे आणि खाली म्हणजे खरं अजून आयकॉन. तुमच्या इथं पूर्ण झाली असेल, पण आम्हाला नाही दिसत आहे अजून ती लोड. ठीक आहे, परत करू. मगाशी दिसली होती ना? हो, मगाशी दिसत झाली होती, आपण टेस्ट केली तेव्हा दिसली होती. एकदा चेक करूया पुन्हा एकदा. Yes, मी परत एकदा हे करतो. हो, ठीक आहे. एक सेकंड, अजून नाही झाली. नाही, असं कसं काय? आपण एक काम करूया सर, आत्ता आहे ना, तुम्ही शेअर स्क्रीन करा, मी सांगतो काय करूया. केली मी. हा, झालं सर, आता व्यवस्थित झालं. डन अगदी सर. येस. करू सुरुवात. हो सर, करा. ओके. आजच्या या खरीप हंगाम उत्पादन चर्चासत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या चर्चासत्रांमध्ये आज मी डॉक्टर संतोष मोरे आपल्या समोर सध्या ऊस उत्पादक शेतकरी जे एक मोठी समस्या भेडसावत आहेत, तर त्याबद्दल आपणाशी चर्चा करणार आहे. माझा आजचा विषय जो आहे तो ऊस उत्पादनासाठी होमनी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन. मित्रांनो, ऊस पिकाच्या बाबतीत जर पाहिलं तर मागील 10-15 वर्षापूर्वीपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा जो काही नदीकाठचा भाग आहे आणि या भागामध्ये शेती करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना या किडीची ओळख फार दिवसांपासून किंवा फार वर्षांपासून आहे. मात्र अलीकडील काळात मागील 4-5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी असो, इतर पिके घेणारे शेतकरी असो, त्यांना होमनी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सहन करावा लागतोय आणि या किडीबाबत व्यवस्थितरित्या माहिती नसल्यामुळे या किडीचं नियंत्रण कसं करायचं हा देखील शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ही होमनी ही जमिनीत असते,
डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळं हुमणीने प्रादुर्भाव केल्यानंतर पीक पिवळं पडतं किंवा सुकतं आणि त्यानंतर जर खाली ऊस असो, सोयाबीन असो किंवा भुईमुग असो यासारखी पिकं जर त्या ठिकाणी उपटून पाहिली तर खाली या हुमणी किडीमुळं पिकांची मुळं कुरतडून खाल्लेली असतात आणि त्यामुळं उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना घट आलेली दिसून येते. महाराष्ट्रात साधारणतः पूर्वी 2 महत्वाच्या हुमणीच्या प्रजाती आढळून द्यायच्या. त्याच्यामध्ये एक माळावरची हुमणी आणि दुसरी नदीकाठची हुमणी. मात्र अलीकडील काळामध्ये या 2 प्रजातींबरोबरच इतर प्रजाती देखील आढळून आलेल्या आहेत आणि या सर्व हुमणीच्या प्रजाती या ऊस या पिकावर मुख्यत्वे करून अटॅक करत आहेत, प्रादुर्भाव करत आहेत आणि त्याच्यामुळं ऊस उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आता या किडीच्या बाबतीत नियंत्रण करायचं असेल तर प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खालील बाबींची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये मी प्रामुख्याने विचार करेल किंवा प्रकर्षाने आपल्याला जाणीव करून देईल त्या म्हणजे ऊस पिकाच्या वाढीच्या विविध अवस्था, तदनंतर ऊस पिकावर येणाऱ्या महत्वाच्या किडी, त्यांची ओळख, जीवनचक्र आणि नुकसानीचा प्रकार, किडींसाठी अनुकूल हवामान, नियंत्रणाच्या विविध पद्धती, सामुदायिक रित्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि गरज असेल तरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर. या ज्या गोष्टी आहेत त्या ऊसावर येणाऱ्या विविध प्रकारच्या किडींसाठी आहेत, पण त्यामध्ये प्रामुख्याने हुमणी किडीसाठी देखील आपल्याला हुमणी कीड ओळखता आली पाहिजे, तिचं जीवनचक्र आपल्याला माहिती असलं पाहिजे, तिचं नुकसान करण्याचा प्रकार आपल्याला माहिती असला पाहिजे आणि अलीकडील काळात या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ऊस पिकावर वाढलेला आहे. त्याला कारण म्हणजे वर्षभर असणारं हवामान, पावसाचं प्रमाण आणि ऊसाचं वाढलेलं शेत या वेगवेगळ्या कारणांमुळे आणि रासायनिक कीटकनाशकांचा होणारा वारेमाप होणारा खर्च यामुळे अलीकडील काळात हुमणी किडीचा ऊस पिकावर खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. सुरुवातीच्या काळात हा प्रादुर्भाव लक्षात येत नाही, मात्र ऊस मोठा झाल्यानंतर, ऊस सुकल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव झालेला शेतकऱ्यांना दिसून येतो. परिणामी होतं असं की या हुमणी किडीमुळं उत्पादनात घट तर आलेलीच असते, पण हुमणी कीड किंवा हुमणी ही जमिनीत असल्यामुळं जमिनीमध्ये हुमणी कुठे आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना ओळखता येत नाही किंवा सांगता येत नाही आणि परिणामी तिचं नियंत्रण कसं करायचं हा देखील एक महत्वाचा भाग. त्यामुळे आपण विविध गोष्टींवर किंवा बाबींवर चर्चा करून ही कीड नियंत्रणात कशी आणायची याबद्दल. हुमणी ही एक बहुभक्षीय कीड आहे. तिच्या जवळपास 300हून अधिक प्रजाती आपल्याला आढळून येतात विविध भागामध्ये. त्यापैकी 2 महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या प्रजाती आहेत, पण मागील काही वर्षापासून अजून 2 महत्वाच्या प्रजाती या ऊस पिकावर देखील दिसून येत आहेत. आणि खोडवा पिकावर पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये खोडवा पीक देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि या खोडवा पिकावर या हुमणींची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येते. त्याच्यामुळं खोडवा पीक हे हुमणीचा जास्त प्रादुर्भाव असणारं पीक आहे आणि त्यामुळं प्रसारास देखील त्याला वाव मिळतो. सर्वच अवस्था हुमणीच्या या जमिनीखाली असतात किंवा जमिनीत असतात. अंडी, हुमणी, हुमणीचा कोश आणि बिटर किंवा आपण त्याला भुंगेरे म्हणू, हे सर्व जमिनीमध्ये जास्त काळ असतात. त्याच्यामुळं आपल्याला या हुमणीचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही लवकर आणि त्यामुळं आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं. हुमणीच्या वेगवेगळ्या ज्या प्रजाती आहेत त्यांचे हे भुंगेरे आहेत. हे सर्व जातीचे प्रजाती आहेत हुमणीच्या. याच्या ज्या काही हुमणी आहेत किंवा अळीवर्गीय अवस्था जी आहे ती अवस्था आपल्या ऊस आणि इतर पिकांची मुळं कुरतडून खाते आणि परिणामी त्या ठिकाणी अन्नद्रव्य शोषण करण्याचं काम कमी होतं आणि उत्पादनात घट येते. यामध्ये हुमणीचं जीवनचक्र
हुमणीचं नियंत्रण करायचं असेल तर हुमणीचं जीवनचक्र सर्व शेतकरी बंधूंना माहिती असणं आवश्यक आहे. इतर कीटकांप्रमाणे या हुमणीच्या देखील 4 अवस्था असतात. त्यामध्ये बुंगेरा ही प्रौढावस्था असते. यामध्ये नर आणि मादी आपल्याला ओळखता येतात. नर आणि मादी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवातीस जून जुलै ऑगस्ट महिन्यात यांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यानंतर ते जमिनीतून पाऊस झाल्यानंतर 70 mm पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा तयार झाल्यानंतर हे सर्व भुंगेरे संध्याकाळच्या वेळेस जमिनीतून बाहेर पडतात आणि जमिनीतून बाहेर पडलेले भुंगेरे मिलनासाठी आणि खाण्यासाठी नीम, पळस, बाबळ यासारख्या वनस्पतींवर किंवा झाडांवर येतात आणि त्याचा पाला खातात. त्या ठिकाणी त्यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर मादी ही अंडी घालण्यासाठी शेणखताचे उकिरडे किंवा जमिनीमध्ये ते आपलं अंड घालते आणि या अंड्यातून अळी जी बाहेर पडते किंवा हुमणी जी बाहेर पडते ती हुमणी अवस्था खरं तर आपल्या ऊस पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान करते आणि त्याच्यानंतर कोशावस्थेत जाते. कोशावस्थेतून देखील भुंगेरे बाहेर पडतात 1 ते 1.5 महिन्यानंतर, परंतु हे भुंगेरे जमिनीमध्ये तसेच पडून राहतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीस ज्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त होतं किंवा 70 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा वेळी संध्याकाळच्या वेळेस हे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडून मिलनासाठी तयार होतात. एकूण जर 4 अवस्था पाहिल्या तर या 4 अवस्था एका वर्षामध्ये या हुमणीचं एकच जीवनचक्र पूर्ण होतं. पूर्वी जून जुलै ऑगस्ट या महिन्यातच भुंगेरे दिसायचे, मात्र अलीकडील काळात भुंगेरे आपणास नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यापर्यंत सुद्धा दिसतात आणि परिणामी हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला एप्रिल मे महिन्यापर्यंत सुद्धा झालेला आढळून येतो. म्हणजे जून पासून सुरुवात झालेली ही हुमणी आपल्याला जवळपास 8 ते 10 महिने दिसते आणि 8 ते 10 महिन्यात पूर्णतः ऊसांची मुळं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केलेलं असतं. आता या हुमणीचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला या हुमणीच्या 4ही अवस्था ओळखता आल्या पाहिजे. या अवस्था जर ओळखता आल्या तर त्या ठिकाणी नियंत्रण करणं काहीच सोपं जातं. पहिली जी अवस्था आहे प्रौढावस्था, जी भुंगेरा असतो, हा भुंगेरा साधारणपणे गडद विटकरी रंगाचा किंवा काही भुंगेरे काळपट रंगाचे असतात. त्यांची लांबी साधारणतः 2.5 सेंटीमीटर पर्यंत किंवा 25 मिलीमीटर लांब असतात आणि 10 ते 11 मिलीमीटर रुंद असतात. भुंगेऱ्यांचे पुढील पंखाची जोडी असते ती जाड असते आणि मादी हुमणी भुंगेरा हा नर भुंगेऱ्यापेक्षा थोडा मोठा असतो. हे भुंगेरे पाऊस सुरू झाल्यानंतर जमिनीतून बाहेर पडायला सुरुवात होते. हे भुंगेरे नीम, बाबूळ, कडुनिंब, बोर, पळस यासारख्या झाडांवर संध्याकाळच्या वेळी सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर 7 ते 8 पर्यंत या झाडावर खूप मोठ्या संख्येने एकत्र येण्यापाठीमागे यांची 2 कारणं असतात. पहिलं, खाद्य. या झाडांची पाने, कोळी पाने हे किडे फस्त करून टाकत असतात, हे भुंगेरे फस्त करून टाकत असतात आणि त्याचबरोबर नर आणि मादींचं मिलन होतं आणि त्या ठिकाणी मादी ही पुढील अंडी घालण्यासाठी तयार. मिलन झाल्यानंतर मादी त्या झाडावरून शेणखताचे खड्डे किंवा उकिरडे किंवा जमीन, पडीक जमीन, ऊसाची जमीन या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी ती जवळपास 70 ते 80 अंडी एका ठिकाणी एक अंड टाकत जमिनीमध्ये आपलं अंड टाकून देते. अंड साधारणपणे गोलाकार असतं, पांढऱ्या रंगाचं असतं आणि अशी अंडी जून महिन्यापासून मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये या माद्यांनी घालायला सुरुवात केली.
या अंड्यातून साधारणतः 15 ते 20 दिवसात हुमणी बाहेर पडते. सुरुवातीच्या अवस्थेतली हुमणी ही अतिशय छोट्या आकाराची असते. प्रथम अवस्था जिला म्हणतो ती अतिशय नाजूक असते आणि ही प्रथम अवस्था हुमणीची ही सेंद्रिय पदार्थावर आपली उपजीविका करते. तिचे दात किंवा तिचं तोंड थोडं कमकुवत असतं, त्यामुळे ती मुळांना कुरतडून खाऊ शकत नाही आणि परिणामी जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब यावरती आपली गुजराण करत असते. 1 महिन्याच्या कालावधीत तिची प्रथम अवस्था पूर्ण होते आणि ती द्वितीय अवस्थेकडे. ही अवस्था देखील जवळपास 1 ते 1.5 महिन्याची राहते. या अवस्थेमध्ये तिचे दात जे असतात ते दात थोडे बळकट झालेले असतात आणि दुसऱ्या अवस्थेपासून ती हळूहळू पिकांची तंतुमय मुळे किंवा पांढरी मुळे कुरतडायला सुरुवात करते आणि पुढे तिसऱ्या अवस्थेत जाते. तिसऱ्या अवस्थेमध्ये देखील ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ऊसाच्या पिकांच्या मुळांना प्रादुर्भाव करते. सतत ऊसांच्या मुळावर आणि सेंद्रिय पदार्थावर खात राहिल्यामुळं ऊसाची बेचाडे किंवा ऊस हा कमकुवत होतो. जमिनीतून अन्नग्रहण करण्याची क्षमता या पिकाची मंदावते आणि परिणामी ऊसाची बेचाड पिवळी पडतात, वाळतात आणि त्या ठिकाणी उत्पादनात मोठी घट आलेली दिसते. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागातून अशी ऊसाची बेचड, वाळलेली बेचड जर उचकून पाहिली तर त्या ठिकाणी 10, 15, 20 पर्यंत देखील हुमण्या आपणास आढळून आलेल्या दिसून येतात. यानंतर मात्र ही हुमणी तिसऱ्या अवस्थेनंतर जमिनीमध्येच एक मातीचं घर तयार करते आणि त्या मातीच्या घरामध्ये कोशावस्थेत जाते. साधारणतः नोव्हेंबर जानेवारी पासून ती कोशावस्थेत जायला सुरुवात करते. बऱ्याच वेळा जमिनीमधील आर्द्रता आणि एकूण तापमान यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती जवळपास 1 मीटर खोलीपर्यंत देखील खाली जाते आणि त्या ठिकाणी आपला कोश तयार करते. मातीच्या घरात ही कोशावस्थेत जाते आणि 3 ते 4 आठवड्यानंतर या कोशातून हा भुंगेरा बाहेर पडतो. मात्र हा भुंगेरा जमिनीच्या बाहेर न येता तिथेच पडून राहतो आणि पावसाळा सुरुवात झाल्यानंतर हा भुंगेरा आपल्याला वर आलेला दिसतो आणि पुढचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसतो. अशा प्रकारे एकूण वर्षभरामध्ये या हुमणीचं एकूण एकच जीवनचक्र पूर्ण होतं. मात्र हुमणीचा आकार, हुमणीची सतत खाण्याची वृत्ती यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं दिसतं. मागे द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था यांची दात बळकट असतात हुमणीचे, त्याच्यामुळं ऊसाची मुळं कुरतडून खाणं आणि त्या परिणामी सतत मुळं कुरतडून खाल्ल्यामुळं त्या झाडाची अन्न आणि पाणी शोषण करण्याची क्षमता कमी होते. पानं मलूल होतात, ऊस पिवळा पडून जातो आणि पुढील कालावधीमध्ये अन्न शोषण व्यवस्थित न झाल्यामुळे असं ऊसाचं बेचाळ पूर्णपणे वाळलेलं आपल्याला दिसतो. मुळांना खाल्ल्यामुळं देखील ऊस वाळक्या काठीसारखा दिसून येतो आणि एका बेटाखाली जवळपास 20 पर्यंत देखील हुमण्या आपल्याला दिसून येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात हुमण्यांचं प्रमाण एका शेतामध्ये जर राहिलं तर त्या ठिकाणी 80% देखील ऊसाचा उत्पादनामध्ये घट झालेली बऱ्याच शेतकऱ्यांकडे दिसून आली. आणि आजकाल जर पाहिलं तर सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या हुमणीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाला तोटा सहन करावा लागतो. एक हुमणी 3 महिने कालावधी किंवा 2 पेक्षा जास्त आळ्या 1 महिने कालावधी ऊसाच्या बेटाची मुळे पूर्णपणे कुरतडून खाऊन ते बेट कोरडे करतात आणि असा वाळलेला जो ऊस आहे किंवा त्याचं बेट आहे ते सहजपणे हातात उठून. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ऊसाची बेट सुकून गेल्यानंतर किंवा वाळल्यानंतरच आपल्याला या हुमणीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. बऱ्याच वेळा एखादा ऊस किंवा ऊसाचं बेट वाळलेलं असेल
तर त्याला कुठलं कारण आहे हे लवकर बऱ्याच शेतकरी बंधूंच्या लक्षात येत नाही आणि परिणामी उपाययोजना करण्यापर्यंत बाकीच्या सर्व गोष्टींनी नुकसान झालेलं असतं. त्यामुळे या हुमणीमुळे अलीकडील काळात खूप मोठ्या प्रमाणात फोटोत दाखवल्याप्रमाणे ऊसाची शेतं किंवा ऊसाची बेचड पूर्णपणे वाळून त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो. आता या हुमणीचा बंदोबस्त करायचा म्हणजे विविध प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी अलीकडील काळात यांत्रिकीकरणावर भर दिला जातोय. ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते ऊस क्षेत्राची आणि त्यामुळे बरेच शेतकरी रात्रीच्या वेळेस देखील शेताची नांगरणी करतात. पहिला महत्वाचा भाग जो असेल तो म्हणजे नांगरणी करताना शेतकरी बंधूंनी दिवसा नांगरणी करा. याचा फायदा असा होतो, नांगरटी बरोबर जमिनीची मशागत तर होतेच, पण दिवसा नांगरणी केल्यामुळं बरेच शिकारी पक्षी नांगरणी करताना त्या ठिकाणी हजर होतात आणि त्या जमिनीतून नांगरट करताना बाहेर पडलेल्या हुमण्यावर ताव मारतात, हुमण्यांना मारून टाकतात. परिणामी नैसर्गिक पद्धतीने हुमणींचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी बंदोबस्त होऊन. मात्र हीच नांगरट जर रात्रीच्या वेळेस केली तर त्या ठिकाणी पक्षी येत नाहीत किंवा पक्षी नसतात आणि परिणामी नांगरट करताना जरी हुमणी वर आली तरी ती जिवंत असते आणि ती सकाळपर्यंत परत मातीत स्वतःला गाडून. त्यामुळे नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा मुद्दा जरूर लक्षात घ्यावा. ज्या ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव असेल अशा ठिकाणी नांगरणी शक्यतो दिवसा करावी. नांगरणी केल्यानंतर बऱ्यापैकी ढेकळे फोडली तरी त्या ठिकाणी हुमणीचं नियंत्रण झालेलं आपल्याला दिसून येतं किंवा करता येऊ शकतं. पिकांची फेरपालट, आता हा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा आहे. बऱ्याचशा भागात हुमणीचा प्रादुर्भाव वाढतोय आणि आपण शेतकरी वर्ग बऱ्यापैकी ऊस पिकावर त्याच शेतामध्ये ऊसाचं पीक कायमस्वरूपी घेत चाललेलं आहे. त्याच्यामुळे देखील हुमणीच्या वाढीस त्या ठिकाणी वाव मिळतो. त्यामुळं पिकाची फेरपालट होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. बरीचशी सापळा पिकं आहेत किंवा हिरवळीची पिकं आहेत, ते लावल्यामुळे देखील हुमणीचं आपल्याला नियंत्रण करता येतं. कशा पद्धतीने होत आहे मी पुढील भागामध्ये सांगेन. आणि हुमणीच्या विविध पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मारणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता किंवा लागल त्याच वेळेस करून इतर प्रकारे हुमणीचा जर त्या ठिकाणी आपण वापर केला तर निश्चितपणे हुमणी नियंत्रणात आलेली आपणास दिसून येते. त्यामध्ये सापळा पिकं किंवा हिरवळीची पिकं अशी पिकं जर त्या ठिकाणी ऊसामध्ये लावली, मूग उडीद यासारखी पिकं जरी लावली तरी त्या ठिकाणी बऱ्यापैकी हुमणीचं नियंत्रण झालेलं दिसून येतं. गुंगेरे अशा ठिकाणी अंडी घालण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि परिणामी हुमणीचा प्रादुर्भाव कमी झालेला आपल्याला दिसून येतो. हा देखील एक महत्वाचा भाग आहे. सर्व शेतकरी बंधूंनी याचा वापर करणं फार गरजेचं आहे. अलीकडील काळात सर्वच भागात सर्व गावांमधून हुमणीच्या किडीचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या पिकांवर दिसून. मी यापूर्वीच सांगितलं की रात्रीच्या वेळेस पाऊस पडल्यानंतर हे हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात आणि कडुनिंब, बाबूळ, पळस, बोर अशा झाडांवर त्या ठिकाणी एकत्रित येतात. पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर या भुंगेऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं. यांचं मिलन होणार असतं आणि त्यानंतर ती मादी जमिनीमध्ये अंडी घालत असते. अशा वेळेस आपल्या बांधावरची झाडं जर रात्रीच्या वेळेस आपण हे बिटल हलवून गोळा केले, झाडावरचे बिटल झाड हलवून फांद्या हलवून जर गोळा केले आणि त्यांना जर मारून टाकलं तर त्या ठिकाणी काही प्रमाणात आपल्याला भुंगेऱ्या किंवा हुमणीचं नियंत्रण करू. किंवा अशा झाडांवर कीटकनाशक
फवारणी जर केली तरी देखील हे भुंगेरे जमिनीमध्ये अंडी घालण्यापूर्वीच मारले जातात. अजून एक महत्वाचा भाग म्हणजे प्रकाश सापळ्यांचा वापर. आता बरेचसे शेतकरी जागरूक झालेले आहेत आणि हे शेतकरी भुंगेऱ्याचा किंवा हुमणीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करत आहेत. जर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुदायिकरित्या जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात जर सापळाचा वापर केला, प्रकाश सापळ्यांचा वापर केला, तर निश्चितपणे आपण या हुमणीचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करू शकतो. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुदायिकरित्या त्या ठिकाणी नियंत्रण करणं फार गरजेचं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सापळा विकत न आणता आपणाकडे जे शक्य आहे म्हणजे जमिनीमध्ये शेताच्या कडेला वाफा तयार करून त्यामध्ये प्लास्टिक पेपर टाकायचा आहे, त्याच्यावर चार्जिंगचा बल्ब असेल किंवा आपल्याकडे जर त्या ठिकाणी लाईटची सोय असेल तर लाईटची सोय, संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडल्यानंतर असे सापळे जर लावले, त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये पाणी सोडून त्यामध्ये काही ऑइलचे थेंब टाकायचे. असं केल्याने रात्रीच्या वेळेस शेतात अंडी घालण्यात आल्यासाठी किंवा अंड्यासाठी ज्या माद्या येतात त्या माद्या आणि बाहेर पडलेले सगळे प्रौढ भुंगेरे या सापळ्याकडे आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी फिरून त्या पाण्यामध्ये पडतात. आणि जर भुंगेरे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले आणि मारले गेले तर मी मगाशी सांगितलं की एक मादी 70 ते 80 पर्यंत अंडी घालते. अशी अंडी जर आपल्याला घालण्यापूर्वी जर मारायची असेल तर त्या ठिकाणी या भुंगेऱ्यांना मारणं गरजेचं आहे. आणि फोटोमध्ये आपण जर पाहत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एका रात्रीत भुंगेरे येतात आणि एवढे मोठे जर भुंगेरे त्या ठिकाणी आपण एका रात्रीत मारत असू तर कित्येक हुमण्या भविष्यात येणाऱ्या आपण प्रादुर्भाव होण्यापूर्वीच मारून टाकतोय. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं. मात्र या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी एकत्रित येऊन जर पावसाळ्याच्या सुरुवातीस एक 2-3 महिने जर हा सर्व बंदोबस्त केला तर निश्चितपणे त्या गावातील त्या शेतकऱ्यांच्या ऊसावरील हुमणीमध्ये निश्चितपणे फरक पडलेला आपणास दिसून येईल. त्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर देखील सामुदायिकरित्या होणं आजची खरी गरज आहे. नंतर बरेच शेतकरी आंतरमशागत करतात आणि आंतरमशागत करताना मग ती खुरपणी असेल, बांधणी असेल, अशी आंतरमशागत करताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अशा हुमण्या दिसून छोट्या छोट्या गोष्टीतून या हुमण्यांना मारणं गरजेचं असतं. पण काही जण अशी आंतरमशागत चालू असताना जरी हुमणी दिसली तरी तिला मारत नाहीत, तिला तसंच सोडून देतात किंवा गोळा करत नाहीत. तर अशा हुमण्या दिसत असतील, वेळोवेळी दिसत असेल तर त्या हुमण्यांना मारणं गरजेचं आहे. त्या हुमण्या गोळा करणं गरजेचं आहे आणि त्यांना नष्ट करणं गरजेचं आहे. कारण त्याच हुमण्या परत आपल्या मुळावर, आपल्या ऊसांवर त्या ठिकाणी आपली गुजराण करणार आहेत. तर त्यामुळं आंतरमशागतीच्या वेळेस ज्या वेळेस अशी आंतरमशागत शेतामध्ये चालू असते, खुरपणी चालू असेल, बांधणी चालू असेल, अशा वेळेस या आळ्या वेळोवेळी गोळा करून, दिसणाऱ्या आळ्या वेळोवेळी गोळा करून मारणं गरजेचं आहे. सापळा पिकांचा वापर देखील होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगेल मी की जे काही उसाला पाणी देतो, पाणी देतो, तर हुमणीचा प्रादुर्भाव ज्या ज्या ठिकाणी जास्त होत असेल किंवा दिसून येत असेल अशा ठिकाणी जास्त प्रमाणात थोडं पाणी द्यायचं उसाला. जमिनीमध्ये हवा शिरू द्यायची नाही किंवा हवेचं प्रमाण कमी करून टाकायचं. अशाने काय होतं की जमिनीमध्ये किंवा उसाला पाणी जास्त दिलं तर त्याच्यात हवेचं प्रमाण कमी होतं आणि परिणामी हवेचं प्रमाण जर कमी झालं तर जमिनीत असणाऱ्या हुमणीला त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी हुमणी त्या ठिकाणी गुदमरून मरते किंवा वरच्या भागामध्ये येते. परंतु त्या ठिकाणी जर पाणी सतत काही काळ देत राहिलं तर अशाने देखील हुमणीचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. आणि ज्या भागातून हुमणीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खोडवा पीक घेणं थोड्या कालावधीसाठी टाळावं, जेणेकरून त्या हुमणीचा आपणास बंदोबस्त करता येईल. आता याच बरोबर या हुमणीच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या जैविक बुरशी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये बिवेरिया आहे, मेट्रायझिम आहे,
या बुरशीना जर आपण कंपोस्ट खतात मिसळून किंवा ड्रीपद्वारे किंवा त्या ठिकाणी ड्रेंचिंगद्वारे किंवा आळणी करून जर त्या ठिकाणी जमिनीत सोडले तर बऱ्यापैकी हुमणींचं नियंत्रण आपणास झालेलं दिसतं. याच्यासाठी 1-2.5 किलो अशी मॅट्रायझिनची बुरशी असेल ती 500 लिटर पाण्यात मिसळून पुढचा नोझल काढायचा आहे आणि पाणी दिल्यानंतर जमीन वापशावर असताना जर या उपयुक्त बुरशीनाशकांची जर आपण त्या ठिकाणी आळवणी करून दिली तर ह्या बुरशीचे कण जमिनीमध्ये मुळांजवळ पडलेले जातात किंवा शेतामध्ये विखुरले जातात आणि ही हुमणी ज्यावेळेस जमिनीमध्ये इकडून तिकडे मुळांना खात असते अशा वेळेस हे कण त्या ठिकाणी त्या हुमणीच्या शरीराला चिपकतात. एकदा हा बीजकण हुमणीच्या शरीराला चिपकला त्या ठिकाणी तो जागरूक होतो, हुमणीच्या शरीरामध्ये घुसतो आणि त्या ठिकाणी तो वाढायला सुरुवात आणि 15 ते 20 दिवसात ती रोगग्रस्त हुमणी आपल्याला जमिनीमध्ये मरून पडलेली दिसते. आता याचा अजून एक फायदा काय, तर ही हुमणी एकदा जमिनीमध्ये मेली तर त्याच्यापासून परत हजारो बीजकण त्या ठिकाणी जमिनीत तयार होतात. मग ते पाण्याद्वारे किंवा आपण जमिनीची मशागत करत असताना इकडून तिकडे जातात आणि भविष्यात देखील येणाऱ्या हुमणींचं नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. मात्र हे वापरताना जर जून किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाला असताना प्रथमतः तदनंतर 1-2 महिन्यांनी 2दा-3दा अशी जर आपण त्या ठिकाणी आळवणी करत गेलो आणि सापळ्याचा वापर करत गेलो तर निश्चितपणे कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची न फवारता किंवा आळवणी न करता त्या ठिकाणी आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हुमणीचं नियंत्रण करू शकतो. आता यामध्ये अजून एक फायदा असा होतो या उपयुक्त बुरशीनाशकाचा किंवा बुरशींचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीमध्ये असणारे हुमणीचे नैसर्गिक शत्रू हे देखील त्या ठिकाणी जिवंत राहतात आणि त्या ठिकाणी हुमणीचं नियंत्रण करण्यामध्ये सहभागी होतात किंवा हुमणीचं नियंत्रण करणं त्या ठिकाणी सोपं जातं. या सर्व रोगग्रस्त हुमणीच्या आळ्या, या सर्व आळ्या उपयुक्त बुरशीमुळे रोगग्रस्त झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ती निरोगी आळी आहे, जी मुळांना हानी पोहोचवते, जी मुळांना नुकसान करते. ऊसाचा आपल्याला प्रादुर्भाव ऊस वाळून जातो. परंतु जर उपयुक्त बुरशींचा आपण वापर केला तर साधारणपणे 15 ते 20 दिवसात एकदा या बीजकण बुरशीचा हुमणीच्या अंगाला चिपकला की त्या ठिकाणी त्या हुमणीला रोगग्रस्त करतो आणि अशा रोगग्रस्त हुमण्या त्या ठिकाणी जमिनीत मरून पडतात आणि पुढे परत ते बीजकण वाढलेले असतात, ते पुढच्या येणाऱ्या पिढीच्या हुमण्यांना त्या ठिकाणी मारण्याचं काम करत असतात. पूर्वी हे बीजकण किंवा उपयुक्त बुरशी आपल्या जमिनीमध्ये प्रमाण खूप होतं, परंतु दिवसेंदिवस होणारी शेती, रासायनिक वापर यामुळे अलीकडील काळात या उपयुक्त बुरशींचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. त्यामुळे या बुरशींचं प्रमाण जमिनीमध्ये वाढवणं ही आज काळाची गरज आहे. या सर्व उपयुक्त बुरशी आपणास कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत, मात्र या किडींचं नियंत्रण, या हुमणीचं नियंत्रण अतिशय छान पद्धतीने करताना आपणास दिसून येतं. हे दुसरे सूत्रकृमी आहेत, उपयुक्त सूत्रकृमी आहेत, हे देखील आपणास बाजारात मिळतात. हेटेरोरॅबिडिस आहे, स्टर्नोनिमा आहे. हे एका जागेवर नसतात, हे जमिनीत इकडून तिकडे जातात आणि जिथे हुमणी असेल तिथे त्या ठिकाणी ते हुमणीच्या शरीरात घुसतात आणि एकदा शरीरात घुसला की त्या ठिकाणी स्वतःला ते वाढवतात आणि परिणामी हुमणी मरते आणि परत हे हुमणीच्या शरीरातून बाहेर पडून परत पुढच्या हुमणीला त्या ठिकाणी प्रादुर्भावस्थ करतात. हा एक परोपजीवी सूत्रकृमी देखील तेवढेच त्या ठिकाणी महत्वाचे आहे. आता ही बुरशी जी आहे किंवा हे सूत्रकृमी जे आहेत हे आळवणीद्वारे आपल्याला जमिनीमध्ये सोडता येतात. हे परोपजीवीचे बुरशी बीजकण जमिनीत एकदा मिसळले की हुमणी ज्यावेळेस संपर्कात येतात त्यावेळेस त्या हुमणीच्या शरीराला चिपकतात, शरीरात घुसून त्यांची स्वतःची वाढ होते
बुरशी हुमणीच्या शरीरात वाढून 15 ते 20 दिवसात ही हुमणी मृत पावते आणि हुमणीच्या शरीरातील हे बीजकण पुनश्च मातीत मिसळले जातात आणि पुढच्या पिढीतील हुमणीला रोगग्रस्त करण्याचे काम करत राहतात. त्यामुळे या मेटरायझियम, ब्युवेरिया यासारख्या उपयुक्त बुरशींचं अळवणी करणं हे हुमणी नियंत्रणाच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग आहे. आमच्याकडे विविध प्रकारच्या अशा उपयुक्त बुरशी आपणास उपलब्ध आहेत. त्यामध्ये मेट्रायझियम ही खूप चांगल्या पद्धतीने हुमणीसाठी काम करते, बिवेरिया देखील काम करते. याचा वापर केल्यास, याची अळवणी केल्यास निश्चितपणे हुमणीचं नियंत्रण आपण करू शकतो. हे आमचे सर्व विद्यार्थी आहेत, ते मेट्रायझियमची निर्मिती करतात, अतिशय छान पद्धतीने करतात आणि शेतकऱ्यांना अल्प दरात त्या ठिकाणी आम्ही देत आहोत. आणि शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार किंवा शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी या मेट्रायझियमचा वापर केलेला आहे त्यांना निश्चितपणे ऊसाच्या क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव कमी झालेला आढळून आलेला आहे. याचबरोबर विविध प्रकारची रासायनिक कीटकनाशके देखील आहेत, परंतु रासायनिक कीटकनाशक वापरण्यापूर्वी आपण वरील पद्धतीचा जर अवलंब केला तर त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशक वापरण्यापूर्वीच आपण हुमणीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. हे विविध प्रकारची कीटकनाशक आहेत की जी हुमणीला नियंत्रण करतात. धन्यवाद. बालराव सर. सर एकच मिनिट, मी त्यांना घेतो इकडे. हा सर, आवाज सर. सर तुमची म्यूट आहे, अनम्यूट करा. आवाज येतोय ना सर? येतोय. खूप खूप धन्यवाद सर. आज आमचे स्नेही मित्र मार्गदर्शक डॉक्टर संतोष मोरे सर, प्रमुख जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे, यांनी पश्चिम महाराष्ट्रातलं जे प्रमुख नगदी पीक आहे ऊस, आणि या ऊसावर सध्या म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ज्या किडींनी थैमान घातलेलं आहे, जी अनेक पिकांवर येते आणि ऊसाचंही प्रामुख्याने नुकसान करत आहे, ती म्हणजे हुमणी. या हुमणी किडीच्या नियंत्रणाविषयी, एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाविषयी, तिचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण करण्यासाठी जी पद्धत आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने लहान सहान बारकाव्यांसह भरपूर फोटो दाखवून अतिशय सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपले खूप आभार व्यक्त करतो सर. सरांनी केवळ हुमणी कीडच नाही, तिचे विविध प्रकार, ते ओळखायचे कसे, त्यांचा जीवनक्रम, नुकसान करण्याची पद्धत, नियंत्रण करण्याचे उपाय म्हणजे एकट्याने करण्याचे उपाय, सामूहिक पद्धतीने करण्याचे उपाय, या सर्वांबद्दल अतिशय सखोल मार्गदर्शन केलं सर. त्याबद्दल मी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे सह आयोजक महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान ऍप यांच्या वतीने मी आपलं मनापासून धन्यवाद देतो सर. खूप खूप आभारी आहे. हा जो कार्यक्रम जूनच्या 12 तारखेपासून आयोजन केलेला आहे, खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024,
हा जुलैच्या 16 तारखेपर्यंत चालणार आहे. त्याच्या अंतिम सत्राकडे वाटचाल सुरू झालेली आहे. परंतु या कार्यक्रमाचे माग जे खंबीरपणे उभे आहेत, मार्गदर्शक आहेत, ते म्हणजे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या या भरघोस पाठिंब्याबद्दल मी सरांचे, आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सरांचे आभार व्यक्त करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणी सर यांचा पण मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर यांचं पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर यांचं पण मी या प्रसंगी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक, आमचे मार्गदर्शक, विभागीय कृषी विस्तार केंद्राचे विस्तार कृषी वैद्यवेत्ता तसंच देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर यांचं पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. सर नेहमीच या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमचे दोन्ही सह आयोजक म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि किसान पुणे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हा कार्यक्रम घेणं शक्य होतं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होतं, त्यांच्या या सहकार्याबद्दल, आयोजनातील सहभागाबद्दल मी त्यांचा देखील ऋणी आहे. माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड हे दोघेही सतत या कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यांचं पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. सर्व शेतकरी बंधू जे या कार्यक्रमाचा ऑनलाईन किसान झूम ऍपच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, युट्यूबवर किंवा फेसबुकवर, युट्यूबवर नंतर देखील लाभ घेतात, अशा सर्व शेतकरी बांधवांचा सुद्धा मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी उद्या दिनांक 10 जून रोजी केळी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर चंद्रशेखर पुजारी सर केळी संशोधन केंद्र जळगाव इथे, त्यांचं सुद्धा मी या प्रसंगी आभार व्यक्त, त्यांना देखील उद्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे केळी लागवड तंत्रज्ञान याविषयी. आणि असे जाहीर करून मी आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.